काल बसल्या बसल्या ही रील समोर आली. त्यात एक बाई समोर कुणावर तरी गोळ्या जाडताना दिसत होती. तिथपर्यंत मला वाटलं कुठल्या तरी पिक्चरचा छोटासा सीन असेल, आणि तो होता सुद्धा. पण शेजारी एक कॅप्शन सुद्धा दिसलं. त्यात लिहिलं होतं की ह्या बाईने तिच्या 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्याला भर कोर्टात गोळ्या घालून मारून टाकलं होतं. सध्या ही रील बऱ्यापैकी व्हायरल झालेली आहे. बरं, ही सगळी जी घटना आहे ती खरी घडलेली घटना आहे. ही गोष्ट आहे एका आईची. ही गोष्ट आहे एका आईने आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा स्वतःच्या हाताने बदला घेतल्याची. तुम्हाला मी जी आता रील दाखवलेली आहे त्यावर एक पिक्चर सुद्धा आलेलं आहे. ही जी रील आहे त्यातलाच एक सीन आहे. काय होती ही सगळी गोष्ट सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या आधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि आता गोष्ट सुरू करू. तर गोष्ट सुरू होते वेस्ट जर्मनी मधून. तिथं मेरियन बॅकमायर नावाची एक मुलगी राहत होती. तुम्ही या रील मध्ये जी बाई बघितलेली आहे तीच ही मेरियन बॅकमायर. तिच्या लहानपणापासून थोडस सुरुवात करू. ती, तिचे वडील, आई असा त्यांचा परिवार होता. बाप पिऊन आईसोबत मेरियनला सुद्धा मारायचा. त्यामुळं लहानपण म्हणावं तसं तिचं काही चांगलं गेलेलं नाही. मेरियन जेव्हा 16 वर्षाची होती तेव्हा तिच्या बॉयफ्रेंड कडून ती प्रेग्नेंट राहिली. आणि असं 2 वेळा झालं. त्यातून जन्मलेल्या दोन्ही बाळांना तिने ऍडॉप्शन साठी देऊन टाकलं, म्हणजे दुसऱ्यांना दत्तक देऊन टाकलं. असंही त्या लहान बाळांना सांभाळण्यासाठी ती अजून फायनान्शियली तरी तयार झालेली नव्हती. असे दिवस सरत राहिले. वयाच्या 19व्या वर्षी ती एका पब मध्ये कामाला लागली आणि तिथंच मॅनेजर म्हणून असलेल्या एका मुलाबरोबर ती रिलेशनशिप मध्ये आली. त्या दोघांनी पुढे जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि या लग्नातून मेरियन बॅकमायरला एक मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं गेलं ॲना. पण मेरियन बॅकमायर ह्यावेळी ह्या जन्मलेल्या बाळाला सोडणार नव्हती. ती त्या बाळाचा सांभाळ करणार होती. पुढे मेरियनचं तिच्या नवऱ्याबरोबर नसलं आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण ॲनाचा सांभाळ मेरियन हिने एकट्याने करण्याचा आता निर्णय घेतला होता. दोघी एकाच घरात राहू लागल्या, पण पैशा पाण्यासाठी बाहेर पडावंच लागणार होतं. त्यामुळे मेरियन ही पब मध्ये रात्रीच्या वेळी कामाला जात असायची आणि दिवसा घरी येऊन झोपत असायची. त्यामुळे ह्याचा दुष्परिणाम हा झाला की तिची जी मुलगी होती ॲना, हिला तिच्या आईचा सहवास कमी लावायला लागला. दिवसा आपला वेळ घालवण्यासाठी ती ॲना शेजारच्या घरांमध्ये तिथल्या कुत्र्या मांजरांसोबत आपला वेळ घालवायची. फक्त 7 वर्षाची असून सुद्धा ती स्वतःच्या गोष्टी स्वतः आपल्या हाताने करत असायची. त्यामुळे कमी वयातच ती मोठ्या माणसासारखं वागू लागली होती. दोघींची लाईफ एकदम ठीकठाक चालू होती. पैसे काही जास्त नव्हते, पण सगळं ओके ओके चालू होतं. पण मग तारीख आली 5 मे 1980. 7 वर्षाची ॲना आणि तिच्या आईची थोडी बाचाबाची झाली. जशी लहान मुलांची आपल्या आई वडिलांसोबत होत असते तशीच. ॲना त्या दिवशी शाळेत जायचं नाही असं ठरवती आणि शेजारी खेळायला जाती. पण ती जाती ते परत कधी न येण्यासाठीच. मेरियन तिची वाट बघत असते, म्हणजे तिची आई. दिवस सरतो तर ती स्वतः घरी येत नाही. मेरियन सरळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करते. पोलीस लगेच कामाला लागतात. ॲनाचा शोध घेतला जातो, पण ती कुठंच सापडत नाही. शोध चालूच असताना एक बाई पोलीस स्टेशन मध्ये येते आणि ॲनाबद्दल पोलिसांना खबर देते. आणि ती नाव घेते क्लाउस ग्रॅबोस्कीचं. मला नाव व्यवस्थित उच्चारता येत नाहीये, मी खाली इथं नाव दिलेलं आहे ते तुम्ही बघा. बरं, ग्रॅबोस्की कोण होता तर ह्याचं पोलिसांनी जेव्हा रेकॉर्ड काढलं तेव्हा त्यांना ह्याच्या आधीच्या 2 केसमध्ये ह्याचं नाव असल्याचं पोलिसांना सापडलं. बरं, ह्यो काय साधे सुद्धा केसमध्ये आधी सापडला नव्हता. तर ह्यो ह्या आधी सुद्धा 2 मुलींच्या सेक्शुअल हॅरेसमेंट केसमध्ये सापडला होता आणि त्याला त्या केसमध्ये जेल सुद्धा झाली होती. या केसमधून ती बाहेर सुद्धा आला होता. बाई माणसाकडे अट्रॅक्ट होण्याच्या थोडक्यात आपल्या चमडेगिरीच्या नादामुळे जेलमधून बाहेर आल्यावर त्याने स्वतःवर हार्मोन ट्रीटमेंट करून घेतली होती. त्याने तो नपुंसक झाला होता आणि तो आता नंतर एक नॉर्मल माणसासारखा वागू लागला होता. पण पुढे त्याला पार्टनर भेटल्यामुळे त्याने परत ट्रीटमेंट करून घेतली आणि आता खऱ्या अर्थाने तो नॉर्मल झाला. पण त्यामुळं तो आता पहिल्यासारखं वागू लागला होता. या ग्रॅबोस्कीची खबर कुणी दिली होती पोलिसांना तर त्याच्याच गर्लफ्रेंडने दिली होती. कसे ते सांगतो. पोलिसांनी त्याला उचलला आणि त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला तर तो काय बोलला नाही, पण पोलिसांनी जेव्हा त्यांची वर्दी दाखवली तेव्हा तो पोपटासारखा बोलायला लागला आणि त्यांनी आता सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी ॲना घरातून बाहेर पडली. हा ग्रॅबोस्की ॲना त्यांच्या शेजारीत राहत असायचा. ॲना त्याला ओळखत होती, त्यामुळे त्यांनी तिला बोलावल्यावर ॲना त्याच्या घरामध्ये गेली आणि त्याच्या पाळलेल्या मांजरीसोबत खेळू लागली होती. आत आलेल्या ॲनासोबत त्या सायतानानं नंतर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून हत्या करून टाकली आणि तिला एका बॉक्स मध्ये टाकून फेकून दिलं. बरं, हे सगळं करून त्या मूर्ख माणसाने घडलेली सगळी घटना आपल्या गर्लफ्रेंडला सांगितली. त्या बाईने शहाणपणा दाखवला आणि ही खबर पोलिसांना दिली आणि अशा पद्धतीनं त्याला अटक झाली. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. पण कोर्टात गेल्यावर त्याने वेगळीच गोष्ट आता सांगायला सुरुवात केली. त्याने कोर्टात सांगितलं की ही ॲना जी होती ती त्याच्याकडे पैशाची मागणी करत होती आणि त्याला ब्लॅकमेल सुद्धा करत होती आणि ह्यामुळं रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली असं तो कोर्टात सांगू लागला होता. आता 7 वर्षाची पोरगी 35-36 वर्षाच्या माणसाला ब्लॅकमेल करत होती आणि पैसे मागत होती. हे ऐकायला किती बालिश सारखं वाटतंय, पण त्याने कोर्टात अशी साक्ष दिली होती. लहान मुलीची हत्या झाली होती म्हणून या केसमध्ये मीडियावाल्यांनी सुद्धा त्या काळात
चांगलंच ह्या केसला उचलून धरलं होतं. लोकांमध्ये चांगलाच राग निर्माण झाला होता आणि तो राग ह्या क्लाउस ग्रॅबोस्कीने कोर्टात दिलेल्या उलट्या साक्षीमुळे अजूनच वाढू लागला होता. केस कोर्टात गेली होती. रोज कोर्टात या केसवर तारीख पडतच होती. ही केस लांबतच चालली होती. दरम्यान ॲनाची जी आई होती मेरियन, ही रोज कोर्टात येत होती. आधीच आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे ती खचून गेली होती आणि त्याच्यात कोर्टात होणाऱ्या आपल्या 7 वर्षाच्या मुलीवर रोजच्या चुकीच्या आरोपांवरून तिचं मन अजूनच दुःखी होत होतं. त्यात ग्रॅबोस्कीच्या वकिलांना कोर्टात युक्तिवाद केला की ग्रॅबोस्कीच्या नपुंसक बनण्याच्या प्रोसिजरमुळे त्याचा हार्मोनल बॅलन्स तो बिघडला होता. त्याच्यामुळे त्याला अँगर इश्यूज व्हायला लागले होते आणि ह्यामुळे रागाच्या भरात हाकून झाल्याचं वकिलांनी कोर्टात सांगितलं. ह्या युक्तिवादामुळे कोर्टाचा निकाल ॲनावर अत्याचार केलेल्या ग्रॅबोस्कीच्या बाजूने लागण्याचे चान्सेस आता दिसायला लागले होते. हा मॅटर मीडियाने उचलून धरलाच होता आणि ग्रॅबोस्की सुटू शकतो अशा प्रकारच्या बातम्या मेरियन हिच्या कानावर पडत होत्या, ॲनाच्या आईवर पडत होत्या आणि त्याच्यामुळे ती अजूनच अस्वस्थ होत होती. तिला काही करून आपल्या मुलीला न्याय द्यायचा होता. आता तारीख आली 6 मार्च 1981, वेळ सकाळची 10ची. कोर्टात केस चालू होती. मेरियन कोर्टात हजर होती. मेरियन कोर्टात आली, पण ह्यावेळी तिच्या पर्समध्ये बॅरेट 70 प्रकारचं पिस्तूल सोबत ती घेऊन आली होती आणि अचानक ती तिच्या जागेवरून उठली. तिने बंदूक काढली आणि सरळ तिच्या बारक्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केलेल्या ग्रॅबोस्कीच्या पाठीवर तिने गोळ्या चालवल्या. तिने चालवलेल्या 7 गोळ्यांपैकी 6 गोळ्या त्याला लागल्या आणि त्याचा तिथं जागेवरच मृत्यू झाला. मेरियनने त्याला गोळ्या घातल्या आणि त्याच्या मेलेल्या शरीराकडे जाऊन एक जनावर हेच डिझर्व करतो असं ती बोलली. मेरियनने एवढं सगळं करून सुद्धा तिथून पळून जाण्याचा कसलाच प्रयत्न केला नाही. ती तिथंच उभी राहिली. तिला आणि तिच्या मुलीला आता खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. ह्यामुळे लोकांच्या मध्ये तिची इमेज जी होती ती एका हिरो सारखी बनली होती. तिने भर कोर्टात खून केला होता, पण तरीही लोकांमध्ये तिच्यासाठी सहानुभूती होती. तिला जेव्हा कोर्टात उभं केलं गेलं तेव्हा तिला शिक्षा होऊ नये म्हणून लोक कोर्टाच्या बाहेर उभं राहून घोषणा करत असायचे. तिच्या सपोर्टसाठी 15,000 लोकांनी सरकारला पत्र पाठवली होती, पण कोर्टाला असं भावनिक होऊन चालत नव्हतं. तेव्हा तिला या खुनासाठी 6 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. पण पुढे जाऊन 3च वर्षात तिला जेलमधून सोडून देण्यात आलं. जेलमधून बाहेर आल्यावर जर्मनीमध्ये असलेल्या तिच्या कडू आठवणींमुळे तिने तो देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती थेट नायजेरियाला जाऊन पोहोचली. पुढे तिथं तिने एका शाळेत टीचर असलेल्या व्यक्तीशी लग्न केलं, पण ते सुद्धा काही जास्त काळ टिकू शकलं नाही. पुढे जाऊन तिला पॅनक्रियाटिक कॅन्सर झाला. त्यामुळे ती परत एकदा जर्मनीला निघून आली, चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळावी म्हणून. तिच्या शेवटच्या दिवसात तिची इच्छा होती की तिची जी लाईफ होती ती व्हिडिओमध्ये शूट केली जावी किंवा एक डॉक्युमेंटरीमध्ये असावी. तिने शेवटी तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिची मुलगी ॲना तिच्या स्वप्नात येत असायची आणि माझ्यावर अत्याचार केलेल्या माणसाला तो तुझ्या हाताने मारावं असं ती तिला स्वप्नात येऊन सांगायची. अशा पद्धतीची स्वप्न तिला सारखी पडत असायची आणि त्या पद्धतीनंच तिने तसं केलं सुद्धा. शेवटी 17 सप्टेंबर 1996 साली तिचं पॅनक्रियाटिक कॅन्सरमुळे निधन झालं. तिची शेवटची इच्छा होती की तिला तिच्या मुलीच्या शेजारी दफन करण्यात यावं. त्या पद्धतीने तिला तिच्या मुलीच्या शेजारी दफन करण्यात आलं आणि शेवटी का होईना मायलेकींची पुन्हा एकदा भेट झाली आणि तीही कायमस्वरूपीची, कधीही वेगळं न होण्यासाठी. मेरियन आणि तिच्या मुलीच्या ह्या गोष्टीवर भरपूर नाटक, पिक्चर सुद्धा बनवण्यात आले. त्यातल्या नो टाइम फॉर टीअर्स मधला हा रील्स मधला तो सीन आहे ज्यात मेरियम गोळ्या झाडते, तो सध्या बराच व्हायरल होत आहे. तर अशी होती गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.